बोलो भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम। आज या ठिकाणी धर्मभूमी कामोठे येथे पोलीस स्टेशन समोर आपण सर्व हिंदू बांधव जमलेलो आहोत। त्याचं एकमेव कारण म्हणजे माउंट कार्मेल रिट्रीट सेंटर वेटीनाथ त्रिवेंद्रम यांच्या माध्यमातून त्यांच्या अनुयायांच्या मार्फत कामोठ्यामध्ये जवळजवळ 10,000 पत्रकं वाटली गेली। त्या पत्रकं वाटण्यामध्ये आमचा काही आक्षेप नाही, पण त्या पत्रकांमध्ये जो मसुदा आहे तो खऱ्या अर्थाने त्याच्यावर आक्षेप घेण्यासारखा आहे। कारण त्याच्यात त्यांनी एक फक्त मी पॅराग्राफ तुम्हाला वाचून दाखवतो। त्याच्यावर असं लिहिलेलं की यह मोक्ष पूरी तरह से एक मुफ्त उपहार है या कृपा है। इस मोक्ष को प्राप्त करने के लिए आपको संग्रह बक्से में धन जमा करने, मनुष्य देवी देवताओं को धन देने, पहाड़ों पर चढ़ने या एक के बाद एक तीर्थ केंद्रों पर जाने की आवश्यकता नहीं। आता एक के बाद एक तीर्थ स्थानों पे कौन जाता है? तो हिंदू समाज जाता है। पहाड़ों पे किसके देवी देवता हैं? हिंदुओं के देवी देवता हैं। धन बॉक्स में मतलब आपण डोनेशन आपण कोणाला देतो? आपल्या मंदिरांमध्ये देतो। म्हणजे खऱ्या अर्थाने हिंदू धर्म आणि पूजा पद्धती याच्यावर आक्षेप घेणारा, याच्यावर टीका करणारा असा पत्रक जो आहे तो कामोठ्यामध्ये 10,000 लोकांपर्यंत पोहोचवला गेला। 1400 वर्षापूर्वी इस्लाम आलं आणि 2000 वर्षापूर्वी जे आहे ते ख्रिश्चन धर्म आलं आणि लाखो वर्षांपूर्वीचा हा जो सनातन हिंदू धर्म आहे या लोकांना हे लोक आता धर्म शिकवत आहेत। आणि धर्म शिकवत नाही आहे तर हे खऱ्या अर्थाने अधर्म शिकवत आहेत। धर्म का नाही शिकवत आहे? कारण जर आपण आपल्या पोरांना धर्म शिकवू शकलो नाही तर अशा पद्धतीचे लोक आपल्याला आणि आपल्या पोरांना अधर्म शिकवायला एकत्रित होत आहेत। खरं आहे की नाही? आणि जर तुम्ही या गोष्टीमध्ये एक गोष्ट लक्ष दिलात तर आपल्याकडे काय म्हणतात, धर्मो रक्षत रक्षितः। जर धर्माची आपण रक्षा केली तर धर्म आपलं रक्षण करेल, पण धर्माचं रक्षण करण्यासाठी आपल्याला हातात तलवार घेण्याची गरज नाही आहे। काय गरज आहे? जसं मुसलमान दर शुक्रवारी हा मस्जिदीत जाऊन आपल्या धर्माचं त्या ठिकाणी अभिवादन करतो, आपल्या देवाची पूजा करतो, जसं ख्रिश्चन प्रत्येक रविवारी चर्चमध्ये जातो आणि आपल्या देवाची आराधना करतो। चर्च नसेल तर एखादा गाळा घेतो, गाळा नसेल तर एखादी शाळा घेतो, पण दर रविवारी तो एकत्रित होतो। याच पद्धतीने हिंदू धर्माला एकत्रित होण्याची गरज आहे। आपल्या मुळाबाला, आपल्या येणाऱ्या पिढीला धर्म शिकवण्याची गरज आहे, नाहीतर खऱ्या अर्थाने अशी लोक येऊन आपल्याला अधर्म शिकवून जातील। खरं की नाही? पण हे सगळं ऐकून आपल्याला घरी जाऊन शांत झोपायचं नाही आहे। 700 वर्षानंतर कुठेतरी आता आपण जागृत झालो आहोत। किती वर्षानंतर? 700। 1300 वर्ष हिंदू धर्मावर लोकांनी घाला घातला, आक्रमण केले, हिंदू धर्म संपवण्याचा प्रयत्न केला की नाही केला? पण मी तुम्हाला या ठिकाणी एक गोष्ट सांगतो की जगात शेवटचा एक हिंदू जर असेल, त्याच्या अंगात रक्ताचा एक थेंब असेल, तिथून परत हा हिंदू समाज एकत्रित होऊन एवढाच मोठा तुमच्या समोर दिसणार आहे। म्हणून